आज आहे आमच्याकडे भेळ पार्टी। काय आपल्याकडे आज काय काय सांगता ना? काय या आमच्याकडे या सांगता ना? आमच्याकडे भेळ पार्टीला या मी बनवणार आहे आज भेळ पार्टी। भेळ कारण मी कोण करणार भेळ? मी। कोण तू कोण? अव्यान। अव्यान भेळ करणार ना? हो ना? ओके। मी तुला एक विचारू का? जर तुला मी भेळ बनवायला लावली तर तू रेसिपी कशी बनवणार? हे बघ पोरी, जर तुला भेळ बनवायची असेल ना, एक भगुन घ्यायचं, भगुनात मुरमुरे टाकायचे, चिवडा टाकायचा, फरसाण टाकायचा, कचा कांदे कापून घ्यायचे, 5-6 मस्त भुरकत त्याच्यामध्ये भुरकायचा, कोथिंबीर टाकायची, शेव टाकायची, पुऱ्या टाकायच्या, तिखट पाणी टाकायचं, गोड पाणी टाकायचं आणि मस्त असं गदा हलवून घ्यायचं आणि वरपून वरपायचं आणि ढरकन ढकार फोडायची। या पोरी झाली तुझी भेळ तयार। व्हेरी गुड। आपल्याला भेळ बनवण्यासाठी गोड आंबट चटणीसाठी लागणारे चिंच मूठभर आणि 2 ते 3 चमचे गूळ आपण घालूया आणि त्याच्यात पाणी घालून आपल्याला ते वाफवून म्हणजे शिट्ट्या करून किती शिट्ट्या करायच्या? 3 ते 4 शिट्ट्या करायच्या। आता आपण याच्यात पाणी घालूया। आपण यामध्ये आता 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आपल्याला छोटे 4 ते 5 टोमॅटो घ्यायचे, कट करायचे, ते मिक्सरला त्याची पेस्ट बनवायची। त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो ते मी तुम्हाला नंतर सांगते काय काय घ्यायचं आहे। आपल्याला लाल टोमॅटोची चटणी करण्यासाठी टमाटर लागणार आहे 4-5 कट केलेले। त्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि जरा मीठ। हे आता आपण मिक्सरला फिरून घेऊया। थोडं घट्ट वाटत आपण त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे, थोडं घाला अजून। हां, शकता की आपली लाल चटणी किती सुंदर तयार झाली आहे। आता काय करायचं आपल्याला? आपल्याला भेळ बनवण्यासाठी लागणार आहे कुरमुरे, बारीक शेव, फरसाण, चाट मसाला, पुदिना पावडर आणि लागणारे पाणीपुरीच्या पुऱ्या। आता आमचा भेळवाला भैया गेला आहे पूजा करायला, तो आला की मग आम्ही भेळ बनवणार आहे। आमचा भेळवाला भैया गेला आहे पूजेला, आता तो कधी येणार त्यानंतर आम्ही भेळ करणार। तर तुम्हाला आज आमची भेळ पार्टी आहे। तर आज एक मेंबर येत आहे, तोपर्यंत आम्ही बाकीची जी बेसिक तयारी, चिंचेचं पाणी किंवा तिखट पाणी हे आधी करून ठेवतोय, मग तुम्हाला दाखवतो भेळ कशी बनवायची। जो भेळ बनवणार आहे ना त्याचा मुलगा आहे, त्याचं नाव काय आहे? अव्यान। नाही, अजून तयार होते बाळा, तयार होते। मी दुसरा भेळवाला भैया। ओके, ये दुसला आहे, ये तुतला आहे। तू बनवणार का भेळ? ओली भेळ कोण बनवणार आहे? तू बनवणार आहे। आणि कोण येतंय बघ, कोण आलं बघ बरं, कोण आलंय? आयिष्का दीदी, वेलकम वेलकम वेलकम। डॅडी आला जस्ट। डॅडीला बोलवायचं ना। अरे हे बघा, बनवण्याची आधी सुरुवात झाली आमची पाणीपुरी खाण्याची तयारी। ॲक्च्युली आज पाणीपुरीचा बेत नाही आहे, आज काय बनवायचं आहे आपल्याला? पाणीपुरी नाही करत आहोत आपण, शिट, आपण आज भेळ बनवणार आहोत। पण आपले भेळवाले भैया नाही आले, त्यामुळे आपण जरा इथे बस। आपल्याला पाणी, ह्या पाण्यामध्ये मीठ घालायचं आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी मिरची पावडर घालायची आहे, बस एवढंच घालायचं आहे ना आपण, बाकी नाही। आणि कॉर्नफ्लॉवर थोडंसं घालायचं, म्हणजे हे जे पाणी एकदम असं पातळ आहे ना, थोडंसं थिकनेस पण येतो। तर थोडं उकळलं की आपण याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे। 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, तर जरा पाणी मिक्स करूया। चिंचेचे पाणी घालायचंय।
4 ते 5 कांदे घेते बारीक चिरून भेळीसाठी. अशा प्रकारे आपलं चिंच आणि गुळाचं पाणी रेडी झालं आहे. हे आमचं कार्टून किती विचित्रपणा करतोय. अव्यान असं नाही खायचं बेटा. अव्यान असं नाही करायचं राजा. कोण खातोय? कोण खातोय? प्रिन्स दादा काय करतोय? काय यंडम? एकदम म्हणजे यंडम काय प्रकारे. हे आमचे भेळवाले भैया उर्फ प्रशांत दलाल. हो ते दिवाळीनंतर एकदा भेळवाले भैया तयार होतात. हो की नाही? हे कोण आहे रे? हे कोण आहे? हे कोण? आणि ही प्रिन्सची वैयक्तिक भेळ असते. तो कोणालाच करू देते त्याची भेळ. हो ना? तो त्याची बनवणार आहे. स्टार्ट करूया का भेळ बनवायला आपण आता? नको नको जाऊ दे आता. हा आमचा दिवाळीचा उरलेला फराळ. अव्यान दिवाळीचं ते पण आमचं प्रत्येक दिवाळीनंतरच उरलेला फराळ चिवडा वगैरे असतो. त्याच्यानंतर आमची एक पार्टी फिक्सच असते, भेळ पार्टी. अव्यान काय बाबू तुझं मध्ये मध्ये? ओनियन टाकला? कोंडाजी मेन मिश्रण तयार झालंय. आपण भेळ बनवायला घेऊया. चला बनवता आता ही आधी. 2 ते 3 जणांसाठी तयार होईल. मीठ लागणार आहे का? मीठ आणून ठेव ना. मीठ दे. कांद्याला आणि कांद्याला लावलं का कांदा? आता आपल्याला यात टाकायचा आहे कांदा, चिरलेला कांदा. त्यानंतर यात घालायचं आहे आपल्याला हे मी तुम्हाला दाखवली होती ती लाल चटणी. ती लाल चटणी 2 ते 3 चमचे टाकायची. त्यानंतर आपल्याला टाकायचं याच्यामध्ये हे काय मम्मा? पुदिनाची चटणी. त्यानंतर यात टाकायचं आपल्याला चाट मसाला. अशा प्रकारे माझी भेळ रेडी झाली आहे. अवनीशने त्याची भेळ बनवली आहे. आता ती बनवलेली भेळ तूच खा. व्हेरी गुड. व्हेरी गुड. छान झाली ना? छान झाली. असंच आपल्याला सरा शेवटी यात घालायचं आहे गोड पाणी. चिंचेचं गोड पाणी. चिंच आणि गुळाचं गोड पाणी. काही शब्द वापरतो गेलं पाणी सांगितलं ना ते प्रश्न. आता आपलं त्याच्यात पुऱ्या घ्यायच्या. त्यात करून आपल्याला त्या भेळीमध्ये टाकायचं आहे. हॅलो भैया बनाओ जल्दी. प्लेट सर्विंग चालू आहे. बस 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 ना. आता बारीक शेव दे त्याच्यात. आपल्याला भेळीवर मस्त अशी बारीक शेव घालायची छान. आणि 2 पुऱ्या घ्यायच्या छान. आणि मस्त विचार अशा छान. आणि त्याच्यावर आपला कांदा असा भुरभुरायचा. कुशकुडे कुशकुडे डॅडी ट्राय घ्या. आता ट्रायल आमचे डॅडी करणार आहे. डॅडी सांगा कशी झाली आमची भेळ, कशी रेडी झाली? कशी झाली डॅडा? एक नंबर. मस्त. एक नंबर. काय काय हवं तुला? काय कोथिंबीर, पुरी. पुरी देऊ? पुडी कशाला हवी तुला? पुडी टाकायचं. पुरी टाकून दे. हे घे. नको नुसती खायला नुसती हवी. हे घे नुसते. चल. Now is my perfect.
वरून कोथिंबीर टाका आणि आता फोटो काढ. my hair will not complete. झाली बेटा भेळ मस्त. तुला आवडली तुझ्या डॅडीला सांगी बोल मग डॅडीने बनवली ना भेळवाले भैया कशी झाली छान झाली बेळ. Hi, भाई काका. तुझा डॅडीच आहे तुझा डॅडी भेळवाले भैया उलट. Hi, जेवणवाले. हे गाडी No. एवढा कशी झाली रेडेड बाय आमचे मामाश्री मामाश्री भेळवाला भैया की जय. म्हणून का सर्वांचा हात आहे. सर्वांचा हात आहे या भेळमध्ये मला पण. तुझा तर पाय आहे रे पुरा. त्याच्यानं श्वेता मॅडम तुमच्या मिस्टरांनी भेळ बोलवली तुम्हाला कशी वाटली खूप छान. फक्त एवढंच बोललात खूप छान आता मला भूक लागली त्यामुळे मी खाते नंतर review देते. मुरमुराचा चिवडा आमचा कलिंगड आमच्या केंद्र. अशा प्रकारे आमची भेळ पार्टी झाली आहे. यानंतर मामा आम्हाला आता सोडा पार्टी देणार आहे. आता मामी रसगुल्ला पार्टी खाऊन घ्या संपूर्ण टाक. रसगुल्ला पार्टी मामा सोडा पार्टी मम्मा भेळ पार्टी. काय चाललंय रसगुल्ला रसगुल्ला आबू खातो आता रसगुल्ला. कसं करत ते पहिले बघ. The ring and bend it back. Pull up and हे peel छान back. छान. सीजर जा खस 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 सुरीने कर 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 त्याने गप्कर रसगुल्ला खाते. खायला या पोरी खायला मस्त असं गटागट गटागट रस प्यायचा गाय 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 गाय. आयुष्का ला आबा तो रसगुल्ला खातो. ए, इकडे ये, तुम्ही please. पण या रसगुल्ला खायला. शेतात ते फडकान गप बघा. रसगुल्ला अमेल हळू बेटा अरे मम्मा बरोबर. जिजू अरे जिजू त्यांना दे ना ग. तुम्हाला हवाय मग दिलं असं नाही. रसगुल्ला हवाय दे ना रसगुल्ला. रसगुल्ला शिवा. तू घेतला का माझ्या मला माझ्या माझ्या चॅनलला चॅनलला लाईक करा लाईक करा. शेअर करा शेअर करा. आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा. थँक्यू थँक्यू.